पहलगाम हल्ल्यासंदर्भात उद्या सीसीएसची दुसरी बैठक आहे। सुरक्षा विषयक समितीची उद्या सकाळी 11 वाजता बैठक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेच्या तयारीवर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत आणखी कोण कोण उपस्थित असेल? अगदीच, कारण कॅबिनेट सिक्युरिटी काउन्सिलची जी बैठक होती त्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असते। त्यानंतर जर पाहिलं तर देशाचे परराष्ट्र मंत्री या बैठकीला उपस्थित असतात, अर्थमंत्री असतात, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देखील उपस्थित असू शकतात। त्यानंतर एनएसए जे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत अजित डोभाल हे देखील उपस्थित असतील। त्यानंतर गृहमंत्री अमित शहा हे देखील या सगळ्या याच्यामध्ये बैठकीला उपस्थित असण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये ज्या ज्या गोष्टी भारत सरकारला किंवा लष्कराला गरजेच्या आहेत त्या गोष्टीच्या संदर्भात मंजुरी देण्याच्या संदर्भात आणि भविष्यामध्ये पहलगाम हल्ल्याच्या वरती काय उपाययोजना नक्की करायच्या आहे त्या संदर्भात ही बैठक अपेक्षित आहे। या बैठकीमध्ये मात्र उद्या काय ठोस निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। कारण या अगोदर आपण पाहिलं असेल की पहलगाम हल्ल्याच्या वेळेस या अगोदर देखील बैठक झाली होती। त्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानवरती कोणकोणते आर्थिक निर्बंध आणता येतील या संदर्भामध्ये निर्णय होत असतात। आता उद्याची जी सीसीएची बैठक होणार आहे त्यामध्ये भारतामधील कोणकोणते आर्थिक महत्त्वाचे पायाभूत सुविधा आणि प्रकल्प, गुंतवणूक आणि प्रस्ताव याविषयीची अधिक प्रमाणात माहिती जी आहे त्यामध्ये दिली जाण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।